छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी औरंगजेबने बहादूर खान नावाच्या सेनापतीला 1,00,000 सैन्यासोबत पाठवले। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांकडे फक्त 10,000 सैन्य होतं आणि 1,00,000 सैन्याला मात देणं अशक्य वाटत होतं। मग छत्रपती शिवाजी महाराजांनी काजी हैदर नावाच्या व्यक्तीला बहादूर खानाकडे पाठवले आणि त्याने त्या बहादूर खानाला सांगितले की शिवाजी महाराज 10 किल्ल्यांसोबत सोनं नाणं आणि त्यांचा मुलगा संभाजी महाराजांना देऊ करणार आहेत, कारण शिवाजी महाराज मुघल सैन्याला घाबरून गेले आहेत, म्हणून ते तुमच्या सोबत समझोता करायला इच्छुक आहेत। परंतु कागदपत्रावर औरंगजेबचे हस्ताक्षर पाहिजे। हे ऐकल्यावर बहादूर खान खूपच खुश झाला। औरंगजेबचे हस्ताक्षर घेऊन परत येण्यासाठी त्याला तब्बल 2 महिन्याचा कालावधी लागला। तो छत्रपतींकडे आला तेव्हा छत्रपतींनी 90,000 सैन्याची फौज तयार करून टाकली होती। आता मात्र छत्रपतींनी समझोतासाठी नकार दिला।